नमस्कार. ॲक्टर टू कॅरेक्टर जर्नीमध्ये आज आपल्यासोबत आहेत अक्षय शिंपी. अक्षय दादा दादा म्हणतो आम्ही नॉर्मली. अक्षय दादा. अ, अक्षय दादा ॲक्टर आहे, ॲक्टर ट्रेनर आहे. त्याची नाटकं चालू असतात आणि आज आपण त्याची ॲक्टर टू कॅरेक्टर काय प्रोसेस आहे ती जाणून घेणार आहोत. वेलकम दादा. थँक यू. येस दादा. ॲक्टर टू कॅरेक्टर जर्नी जाणून घेण्याआधी आपण दादा तू कुठला आहेस आणि नाटकाकडे किंवा ॲक्टिंगकडे कसा वळाला? मी मूळचा कल्याणचा. हं, मी शाळेपासून अभिनयाचा चस्का लागत गेला आणि तेव्हापासून मी काम करतोय. हं, खरं तर मी 8वी मध्ये नापास झालो. त्यामुळे मला शाळा बदलावी लागली. पण मी शाळा बदलून नव्या शाळेत गेल्यानंतर तिथं आम्हाला एक बाई होत्या शिकवायला. हं. आमच्या इंग्रजीच्या शिक्षिका. त्यांचं नाव होतं जयश्री दिघे. तर त्या बाई गॅदरिंग व्यतिरिक्त, स्नेहसंमेलनाव्यतिरिक्त स्वतंत्रपणे 2 अंकी नाटक 3 एक प्रयोगांसाठी वेगवेगळं दरवर्षी त्या दिग्दर्शित करायच्या आणि शाळेतली मुलं त्यात काम करायची. त्या आमच्या वर्गशिक्षिका होत्या. तर मी बरा वाचणारा होतो म्हणून त्यांनी मला निवडलं. मला ती विचारलं गेलं निवड निवड नाही. कशी झाली म्हणजे ती? निवड म्हणजे त्यांनी वर्गात उभं केलं हं, आणि एक उतारा वाचायला सांगितला. तो अच्छा. मी वाचला आणि त्या म्हणाल्या, की "शाळेच्या नंतर थांब आणि मला भेट." तर मला विचारलं नव्हतं, की मला काम करायचं आहे की नाही. तर मला एकदम निवडलं आणि मी काम करायला लागलो आणि ते करता-करता लक्षात असं येत गेलं, की आपल्याला हे आवडू लागलंय. म्हणजे मी लहानपणी वाचायचो किंवा घरात संगीत होतं, पण मी कधी काही नाटकात काम केलेलं नव्हतं. तर 8वी म्हणजे दुसऱ्या 8वी मध्ये पुन्हा एकदा मी काम करायला सुरुवात केली आणि त्याचा चस्का म्हणतो, तो अभिनयाचा किडा तेव्हा चावला. त्यानंतर मग मी 9वी-10वी सलग त्यांच्याकडे 2 वर्ष काम केलं आणि तोपर्यंत कल्याणामध्ये मुंबई विद्यापीठाचा एक बहिष्याल नाट्य विभागाचा एक अभ्यासक्रम होता. हं. त्याची प्रायोगिक तत्वावर एक तुकडी कल्याणात सुरू झाली होती. तिथं मी प्रवेश घेतला आणि ती झाल्यानंतर सत्यदेव दुबेंकडे मुंबईत एक 15 दिवसांची कार्यशाळा केली आणि मग माझी अ, ही यात्रा अभिनयाची जाणीवपूर्वक आणि समंजसपणे, डोळसपणे सुरू झाली. घरी शिक्षणाबद्दल आग्रह असल्यामुळे कायमच असं सांगितलं गेलं, की तुम्ही काहीही करा, पण त्याचं पूर्णपणे प्रशिक्षण घेऊनच करा. तर मी पदवी मानसशास्त्रामध्ये घेतली हं, आणि पदव्युत्तर शिक्षण अभिनयातून घेतलं, मुंबई विद्यापीठाच्या अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्समधून. हं. 2010 साली मी तिथून पदवी घेऊन बाहेर पडलो आणि त्यानंतर आजतागायत मी पूर्णवेळ अ, लेखक, अभिनेता म्हणून काम करतोय. तर ही माझी एक थोडक्यात हा सगळा प्रवास आहे. येस दादा. तू जसं म्हणलं मुंबई विद्यापीठामध्ये तू फॉर्मली शिक्षण घेतलं. तर नॉर्मली मार्केटमध्ये किंवा ह्याच्यामध्ये आता मी पण ललितचा आहे. तर एक फॉर्मल आणि इन्फॉर्मल एक कुठेतरी ती डिबेट होत राहते. तर त्याच्याबद्दलची तुझी काय रिएक्शन आहे? याच्यामध्ये 2 मुद्दे एकतर आहेत, की अभिनेता हा प्रशिक्षित होतच असतो. हो. हां, एक प्रशिक्षण असं आहे, की तुम्ही ते कुठल्याही औपचारिक शिक्षण संस्थांमधून घ्या. म्हणजे माझा विभाग होता अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईचा. हं. तुझा विभाग आहे ललित कला केंद्र, पुणे पुणे विद्यापीठ. विद्यापीठ. पण गरज नाहीये, की अशाच पद्धतीनं अभिनेता प्रत्येक वेळेला प्रशिक्षित होत हो. असतो. तो सेल्फ ट्रेंड पण होत असतो. सेल्फ ट्रेंड होणं म्हणजे तुम्ही किती वेगवेगळ्या दिग्दर्शकांकडे काम करत स्वतःची घडवणूक करता आहात. किती लेखकांचं टेक्स्ट तुम्ही अभिनेता म्हणून वापरून पाहिलेलं आहे. हं. तर हे प्रशिक्षण सुरूच असतं. त्यामुळे या वादामध्ये आपण किती फसायचं, अडकायचं हा आपला मुद्दा आहे. मला औपचारिक प्रशिक्षणाचा फायदा झाला हं. आणि आणि मी कायमच औपचारिक प्रशिक्षण घ्यावं याबद्दल आग्रही आहे. यात दुसरा मुद्दा असा, की औपचारिक प्रशिक्षणाबद्दलचा वाद हा आपल्याच क्षेत्रासाठी आहे. हो, हो. हां, म्हणजे कलावंत म्हणून जे काम करू पाहतात, त्यांनी फॉर्मल ट्रेनिंग घ्यावं आणि फॉर्मल ट्रेनिंग घेऊन आलेले कलावंत स्वतःला शाणे समजतात. पण प्रत्यक्षात त्यांना काहीही करता येत नाही. हा समज फक्त आपल्या क्षेत्रामध्ये आहे आणि तो निखालच चुकीचा आहे. डॉक्टर व्हायचं असेल तर तुम्हाला फॉर्मल ट्रेनिंग घ्यावं लागतं. इंजिनिअर व्हायचं असेल तर फॉर्मल ट्रेनिंग घ्यावं लागतं. मग या प्रशिक्षणाबद्दल इतकी अढी का आहे? हो. याची कारणं फार वेगवेगळी आहेत. पण आपण आपल्यापुरतं काय निवडायचं? तर आपण एका औपचारिक प्रशिक्षण संस्थेतून प्रशिक्षण घेऊन बाहेर काम करतो. तर आपण काम कसं करतोय? किती जबाबदारीतून करतोय? याकडे पाहत राहणं, हे तपासत राहणं आणि ट्रेनिंग फॉर्मल ट्रेनिंग संपल्यानंतर सुद्धा स्वतःतला कलावंत, स्वतःतला अभिनेता घासून पुसून ताजा ठेवत राहणं. कारण हं. प्रशिक्षण तिथंच संपत नाही.
तुम्ही फक्त 2-1 वर्षांचं औपचारिक तंत्र शिकून हो. औपचारिकपणे तुम्ही बाहेर पडता. खरं प्रशिक्षण बाहेरच सुरू बाहेर होतं. सुरू होतं. त्यामुळे आपण आपल्यासाठी एवढं पाहावं. वाद होत असतात. वेगवेगळे विचार, मतं मांडली जात असतात. हो. आपण त्यात किती फसायचं ते आपल्यावर आहे आणि या वादांना माझ्या मते तसा काहीच अर्थ नाहीये. आपण काम करत राहणं आणि स्वतःच्या अभिनयाचा रियाज तू जे करत म्हणतोस राहणं. अभिनय रियाज त्याचं काय नक्की तू रियाज काय करतो? आपण जे प्रशिक्षणातून हो. शिकतो, की तुमचं शरीर आणि तुमचा आवाज हे अभिनय त्यांची 2 आयुधं आहेत. हं. ही शस्त्र आहेत 2. तो शरीर आणि आवाज या बळावर पात्र उभा करतो. तर तुमच्या सायकीवर, तुमच्या शरीरावर तुम्ही काम करत राहणं, तुमच्या वाणीवर तुम्ही काम करत राहणं, तुम्ही जगाकडे डोळे उघडे ठेवून बघणं, तुम्ही स्वतःमध्ये झाकून बघणं, ही प्रक्रिया मात्र निरंतर आहे. हो. पश्य आणि विपश्य असं आपण म्हणतो. पश्य म्हणजे बघणं, बाहेर बघणं, जगाकडे बघणं आणि विपश्य म्हणजे आत डोकावून बघणं. आपल्या आतमध्येच अनेक पात्र दडलेली आहेत. हं, हं. ती तंत्रानं आपल्याला कशी बाहेर काढता येतील, ती उजागर कशी करता येतील, ती ठळक कशी करता येतील, हे सतत रियाजात ठेवणं म्हणजे अभिनेत्याचा रियाज. मग त्यासाठी वाचन, संगीत ऐकणं, अभिनेत्याला चित्र समजली पाहिजेत, अभिनेत्याला साहित्य कळलं पाहिजे, अभिनेता हा सर्जनशील असला पाहिजे, क्रिएटिव्ह असला पाहिजे आणि हे क्रिएटिव्ह असणं कधी येईल, तर तो जगातून किंवा जगण्यातून त्याची प्रतीकं उचलत जाईल. तो वारंवार त्यांच्याकडे डोळसपणे पाहत राहील, इथून येईल. हं. अभिनेत्याला कायम एक सेन्स डेव्हलप करावा लागतो, की हा मी आहे. हो. हा अक्षय आहे. हां, तर आता अक्षयनेच अक्षयला एका परक्या नजरेतून पाहत राहणं, की प्रत्येक परिस्थितीमध्ये अक्षय कसा वागेल, अक्षयची श्वसन प्रक्रिया कशी आहे, अक्षयचा फोकस कसा आहे, अक्षय आत्ता त्या त्या ठिकाणी कसं आहे. अभिनेत्याचं रॉ मटेरियल आहे ना, कच्चा हो. माल तो जगण्यातूनच उचलत असतो, बघून उचलत असतो, त्याच्या निरीक्षणातून उचलत असतो आणि त्याची समज वाढत असते. तर असं नाहीये, की प्रशिक्षण घेऊन 2 किंवा 3 वर्षांचं तुम्ही ट्रेंड होता. तुम्हाला हे सतत, 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 सतत घासून, पुसून ठेवावं लागतं. ती भांडी आपण अशी नाही, की एकदाच घासली आणि माळ्यावर ठेवली आता ती चकचकीत. त्याच्यावर धूळ बसते. हो. त्याच्यावर अनेक घाण साचते. ती पुन्हा-पुन्हा काढून स्वच्छ करत राहावं लागतं. हं, हं, हं. तर जसं तू म्हटलं, की अभिनय हा म्हणजे रियाजाची गोष्ट आहे. अ, पण अभिनयामध्ये आवाज आणि शरीर. शरीर आहेच, ते कॅरेक्टरसाठी. तर असं कुठलं कॅरेक्टर आहे, की तुला असं वाटलं, की हे मला सापडत नाहीये किंवा माझं असं माझ्या पहिल्याच नाटकामध्ये झालं होतं. जयंत पवारांचं नाटक होतं. हो, काय डेंजर वारा सुटलाय. हो. अनिरुद्ध खुटवड दिग्दर्शक होते आणि माझं प्रशिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर पहिलं माझं व्यावसायिक काम जे मी केलं 2010 साली, तर ते जयंत पवारांच्या काय डेंजर वारा सुटलाय मधला मी निवेदक होतो. हं, हं, हं. आणि ते पात्र मला मिळायला खूपच त्रास झाला. मला तर ते ते कळेना, की त्या त्या त्याच्यापर्यंत पोहोचायचं कसं? दिग्दर्शकाची एक नजर होती. तो त्या नजरेतून अ, मला एक सूर देत होता. माझं एक वेगळं माझी एक वेगळी लय बांधू पाहत होता, पण ती नेमकी जयंत पवारांना मान्य नव्हती. हं, हं, हं. तर त्या दोघांमध्ये वाद व्हायचे आणि त्यात माझं सँडविच व्हायचं, की कुणाचं ऐकू? कुणाचं ऐकायचं? दिग्दर्शकाचं ऐकायचं, की अं, लेखकाचं ऐकायचं. लेखकाला वेगळा सूर अपेक्षित होता आणि तो शेवटी जयंत पवार, अनिरुद्ध खुटवडांना समजावून देण्यात यशस्वी ठरले. आणि मग मला ते पात्र पुन्हा एकदा रिकन्स्ट्रक्ट करावं लागलं. कारण तोपर्यंत दिग्दर्शकाच्या मतानुसार मी चालत होतो. हो, त्यांनी जो मला सूर दिला होता, त्यांनी मला जी लय दिली होती, ती माझ्यात पक्की बसली हो. होती. तर ती सगळी विसरून, ते अनलर्न करून, ते विसरून मला पुन्हा एकदा नव्यानं तर तो माझा फारच मला अजूनही लख्खपणे आठवतंय. ती रात्र होती, की मी अत्यंत निराश झालो. ती हं. तालीम बघायला जयंत पवार आले होते आणि तालीम बघून आम्हाला त्यांनी सगळ्यांना बसवलं आणि फीडबॅक द्यायला सुरुवात केली आणि त्याच्यावर त्यांनी मला जे तासलं, की मला असा निवेदकच अपेक्षित नाही. हा इतका असा का बोलेल? तर मी माझी काय चुकी? म्हटलं आता मला दिग्दर्शकाने हे असं बांधून दिलंय तर मी त्याच्याप्रमाणे चालणार. मी निराश झालो. म्हटलं आपलं पहिलं काम हातातून सुटतंय आणि आपल्याला बहुतेक काही येत नाहीये. तर मी खाली उतरलो आणि पवारांना जाऊन म्हणालो, की मला जमत नाहीये हे मला कळतंय. तुम्ही मला काढून टाका. मला नाही वाईट वाटणार. तर ते मला असे एकच वाक्य म्हणाले. मी काढून टाकण्याबद्दल काही बोललोय का? येत नसेल तर करत राहा. हं. माझ्याशी बोल. अनिरुद्ध आहे. आपण ठरवू. बास. आणि त्यानंतर मी परत दिग्दर्शक अनिरुद्ध खुटवड, ते आणि मी
असे आम्ही तिघं बसलो. ते पात्र पुन्हा एकदा त्याचा सूर ठरवला, त्याची लय ठरवली आणि रिकन्स्ट्रक्ट आम्ही ते पात्र केलं आणि मग ते पवारांना जसं हवं होतं आणि त्यांना हवं होतं म्हणजे त्यांना जो त्रागा त्या पात्राचा तो लेखक होता, निवेदक हो. स्वतः ते आणि तो अत्यंत पोटतिडकीनं बोलू पाहत होता. तर ती पोटतिडीक माझ्यातून येत नव्हती. तर आम्ही ती सूर किंवा त्याचा लय बदलल्यानंतर ती पोटतिडीक मला पटकन पकडता आली आणि आम्ही ते पात्र पुन्हा एकदा नव्यानं रचलं हं, हं. अभिनेत्याकडून. तर हा मला लक्षात राहिलेला किस्सा आहे. कारण त्यासाठी मला एका लयीतून बाहेर पडून पुन्हा एकदा ते सगळं करावं लागलं होतं. त्यामुळे मला दोनदा एकच पात्र वेगवेगळ्या नजरेने पण त्यानं घडलं असं, की मला एक असा अनुभव मिळाला, की अच्छा हे एकच पात्र हं. दिग्दर्शकाच्या नजरेतून वेगळं आहे, रायटरच्या नजरेतून. लेखकाच्या नजरेतून वेगळं आहे आणि त्यात मी माझंही काहीतरी जोडू पाहतोय. तर हे मात्र फारच त्यातल्या काही ज्या गोष्टी मिळाल्या, ते मी अजूनही साठवून ठेवल्यात, की कधीतरी ते वापरता येतील. पण मग नंतर असं कधी झालं नाही. नंतर अभिनयाचा सराव वाढत गेला. वेगवेगळी पात्र करायला मिळाली आणि मग आता ते सहजपणे जमू लागलं. मुळात पात्र कसं येतं आपल्यात, तर पात्राचा श्वास आपण पकडतो ना आधी. हो. काही जण पात्राचं शरीर पकडतात, काही जण पात्राची सायकॉलॉजी पकडतात, काही जण पात्राचा श्वास पकडतात, की या परिस्थितीमध्ये, या प्रसंगामध्ये पात्राचा श्वास कसा असेल. ते आलं, की काही जणांना हं, हं. तो मार्ग सोपा वाटतो. काही जणांना त्याचं बाह्यरूप महत्त्वाचं हो. वाटतं, की तो उभा कसा राहील, तो चालेल कसा, त्यात तो वेश कसा परिधान करेल, अ, तो तो विशिष्ट लकबी त्याच्या बोलताना काय करेल आणि काही जण त्याची सायकी पकडतात, की हे पात्र असं. तर ते वेगवेगळे मार्ग आहेत पात्रापर्यंत पोहोचण्याचे आणि हे सगळे समानदृष्ट्या महत्त्वाचे आहेत. तू जसं सायकी म्हणला आणि हं. सायकी इज कनेक्टेड टू कुठेतरी ब्रीथिंगशी आहेच. हो, हो. अर्थात, हो. अर्थात. अर्थातच. अ, श्वास ही अशी गोष्ट आहे जी कधीही खोटं बोलत नाही. हो. तुमचं शरीर श्वासावर परिणाम करतं. तुमची मानसिक अवस्था श्वासावर परिणाम करते आणि पहिला काय बदल तर तो हो. श्वास. आणि मग तुमचं अख्खं शरीर बदलत जातं. तुमचा आवाज, त्याचे पॅटर्न्स बदलत जातात. अ, तुमची लय बदलत जाते. उच्चारण्यातली, चालण्यातली, वागण्यातली, वावरण्यातली, बोलण्यातली. हं, हं. श्वास महत्त्वाचा. माझ्या लेखी श्वास महत्त्वाचा. हं. तो पटकन पकडता आलं पाहिजे. ते अभिनेत्याचं कसब आहे. ओके. आणि अभिनेत्याने तेवढं संवेदनशील किंवा तरल व्हावं, की त्याला पात्राचा श्वास पकडता आला पाहिजे, की हे पात्र श्वास कसं घेतं? हं, हं, हं. हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे आणि हं, हं. त्यासाठी अर्थातच शरीर अभिनेत्याला तेवढं लवचिक ठेवावं लागेल रियाज करून. तेवढी सायकी त्याला लवचिक ठेवावी लागेल. त्याने स्वतःत वारंवार बघितलं पाहिजे. स्वतःचे सेन्सेस खूप हं, हं. हो, पंचेंद्रिय आहेत ना. पंचेंद्रिय. त्या 5 इंद्रियातून आपण जगाविषयीचं आकलन आपलं होत असतं. तर ते फार घासून-पुसून स्वच्छ ठेवलं पाहिजे. राईट दादा. तर तू जसं म्हटलं, की डिरेक्टरचा ॲक्टिंगवर परिणाम पडतो आणि रायटर जर त्या प्रोसेसमध्ये येईन असेल, त्यांनी तालीम बघितली असेल, तर असं झालंय का कधी, की डिरेक्टरचं काहीतरी व्हिज्युअली किंवा त्याला काहीतरी अपेक्षित वेगळं पात्र आहे, पण ते ॲक्टरला समजायला वेळ लागतो किंवा त्या प्रोसेसमध्ये हो. ॲक्टरला कळत नाही, की ह्याला अपेक्षित काय आहे? तुझ्यासोबत असं घडलंय का, की नाही हे माझ्यासोबत घडलेलं नाही. किंवा तू कारण मी अ, म्हणजे मला माझं जे काही मला वाटतं आहे, ते मी दिग्दर्शकाबरोबर चर्चा करून ठरवतो. अ, पण शेवटी तो कप्तान आहे हो. जहाजाचा. त्यामुळे मला त्याच्याच मागाहून जावं लागतं. माझ्या आयुष्यात आलेले 2-3 दिग्दर्शक त्यांच्याशी माझे फार वाद झालेले आहेत. कारण त्यांना अगदीच म्हणजे समज नव्हती आणि मी त्यांना पोटतिडकीने मला जे वाटतंय तो मी हं. व्ह्यू किंवा माझा विचार, माझा दृष्टिकोन समजावून देण्याचा प्रयत्न करत होतो. पण आमचं काही जुळलं नाही. ओके. ते ती कामं मी केली कारण ती अशा टप्प्यावर कामं आली होती, की ती अशा आयत्या वेळेला सोडणं शक्य हं. नव्हतं. त्यामुळे मी ती केली. पण अ, तू सॅटिस्फाईड ती नाही म्हणजे कारण मला माहिती होतं, हं, की हं. ते जमलेलं नाही हं, आणि ते दिग्दर्शकाच्या मुळातच समजेतून आलेलं नाही. हं. त्यामुळे मी फक्त ती कामं करायची म्हणून ती केली. मी माझ्या बाजूने जेवढं त्यात जोडता येईल, जेवढं ते मला वाटतंय ते तसं करता येईल, ते करण्याचा प्रयत्न केलाय. पण शेवटी
मी कप्तानाच्या मागून गेलेलो आहे. पर्याय नव्हता माझ्याकडे काही. हं, हं, हं. 1909 नावाची मी एक फिल्म केलेली होती. ती अतिशय वाईट फिल्म होती आणि कारण त्याचा दिग्दर्शकच विजन नसलेला होता हं, हं, हं. आणि त्यावेळेला नवीन-नवीन होतो त्यामुळे मी दिग्दर्शक निवडण्यात चुकलो. किंबहुना असंही त्याच्यामागे एक कारण होतं, की काम मिळालंय आणि पहिला हो. चित्रपट मिळालाय, तर तो का सोडायचा? आपण आपण प्रामाणिकपणे काम करू. पण ते तसं होत नाही. दिग्दर्शकाच्या अ, एकूण व्यक्तिमत्त्वाचा, त्याच्या स्वभावाचा, मुळात त्याच्या प्रॉडक्टवरच्या व्हिजन आणि समजेचा प्रभाव खूप पडत असतो. अ, तो दिग्दर्शक अगदीच म्हणजे टाकाऊ होता, हाच शब्द मी वापरेन. त्यामुळे माझे त्यांच्याशी अनेकदा वाद झाले. शेवटी पण मी त्यांना अपेक्षित होतं तेच मला मन मारून करावं लागलं. तर ते केलंय पण मी त्याचे उल्लेख फार करत नाही कुठे. कारण ते माझ्या मनाशी जुळलेली ती कामं नाहीत. राइट, राइट, राइट. तर जसं तू बोलला, की डिरेक्टर्सचा आणि आपले काहीतरी विचार एका पेजवर पाहिजे. तसं ॲक्टर हा स्वतः डिरेक्टर असतो. तो एडिट करत असतो स्वतः. हं. स्वतः तो करताना, काही करताना गोष्टी स्वतः डिरेक्टर असतो. तुझं असं झालंय का, की माझा ॲक्टर हा डिरेक्टर व्हायचा प्रयत्न करतोय त्या प्रोसेसमध्ये? प्रत्येक अभिनेता हा दिग्दर्शक असतो असं मला नाही वाटत. डिरेक्टर म्हणजे तो एक त्याला स्वतःचं पात्र दिसत असतं हो, फक्त. हो. पण दिग्दर्शकाला एकूण फ्रेम दिसत असते. हो, हं. हो. तो स्वतःपुरता तरी तो असतोच. हां, म्हणजे हं. अभिनेता मी असं करून बघू का? आणि अभिनेत्याला खूप करायचं असतं. हं, हं. स्वतःचा अभिनय दाखवायचा असतो. अर्थात ती स्वाभाविक आहे, की बघा मी काय-काय करू शकतो अशी अभिनेत्याची इच्छा आणि म्हणजे हो. त्याला ती खुमखुमी असतेच. दिग्दर्शकाला माहिती असतं, की मला काय किती दाखवायचं. हवंय? कारण दिग्दर्शकाला एकूण कथेचा, एकूण प्रोडक्शनचा ग्राफ माहिती असतो. त्यामुळे तुम्ही नीट बघा, की जे अभिनेते दिग्दर्शकही आहेत, त्यांना स्वतः आपण अभिनय किती करायचा हे कळलेलं आहे. हं, हं, हं. पण आता मी असा दिग्दर्शक आहे, की अ, अ, अभिनेता आहे, की जो मी दिग्दर्शक नाहीये. मी अभिनेता आहे. मला माझं पात्र दिसतं, की हे असं चालेल, असं वागेल, त्याचा श्वास असा असेल, ती सायकी अशी कदाचित त्याची असेल. तर मी हे दिग्दर्शकाबद्दल त्याच्या बरोबर बोलतो. पण शेवटी मी दिग्दर्शकाच्याच मतानुसार माझं ते तेवढं ठेवतो. अ, पण मला गंमत अशी वाटते या विधानाची, की जे अभिनेते चांगले दिग्दर्शकही आहेत. हो. ते अभिनय फार समंजस करतात हं, हं, हं. बरोबर. आणि नुसतेच जे अभिनेते आहेत ते मी किती करू आणि किती नको असं त्यांना होऊन जातं. हं, हं. विशेषतः ते नवीन असतील, अ, खूप जसे चंट असतील आणि खूप असे एक्स्ट्रोव्हर्ट असतील तर हं, हं. एक्साईट असतील. अनुभव जर येत गेला, तर त्या अनुभवातून, त्या सरावातून पण अभिनेत्याला कळतं, की इथे किती केलं पाहिजे. प्रमाण कळतं. प्रमाण कळतं. पण तो जर नवीन असेल, थोडासा अननुभवी असेल हं. किंवा तो स्वभावानं फार चंचल आणि उथळ असेल, तर तो मात्र मी किती दाखवू आणि किती नको, असं त्याचं होतं. अभिनय दाखव. हां, किंवा असं वाटतं, की अरे, ही भूमिका मला कधी नव्हे ते अशी एक भूमिका मिळाली, की मी त्यातनं सिद्ध करू शकतो. तर ती एक एक्साईटमेंट असते. हं. तर ते होतं अभिनेत्याकडून. कधीतरी जाणीवपूर्वक होतं, कधीतरी नकळत होतं. असं काही त्याला आणि हा एक गैरसमज पण आहे, की अभिनय म्हणजे काहीतरी करणं. म्हणजे ॲक्टिंग इज डूइंग. पण त्याच्यामुळेच तो एक हां, म्हणजे मी काही केलंच नाही आणि नुसता उभा राहिलो तर अरे, मी अभिनय करत नाही का? लोकांचं लक्ष माझ्याकडे नाही का? हं. नाही. तुम्ही कन्व्हे करत असता. अभिनेत्याला ते कळलं पाहिजे, की मी काहीही व्यक्त करत नाही, तरीही मी व्यक्त करतोय त्या संपूर्ण चौकटीमध्ये. हं. तुम्ही नुसता उभा नाहीये. मी डेडली उभा नाहीये. मी काहीतरी नुसता उभा राहिलोय न बोलता तरी देखील माझा श्वास, माझं संपूर्ण शरीर काहीतरी कन्व्हे करतंय. त्या अवकाशात काहीतरी रंग भरतंय. सो ते जमलं पाहिजे. येस दादा. तर तू स्टेजवर असताना, पात्र करताना कधी तुला असं झालंय का, की हा डायलॉग कुठेतरी किंवा विसरलोय मी हो, आणि हो, हो. अरे, असं होतं की अचानक आपण आता मी परवाच मुंबईला प्रयोग करत होतो दास्तानगोईचा एका मैदानात. हं. मैदान होतं आणि आजूबाजूला सगळी घरं होती आणि प्रयोग व्यवस्थित सुरू होता. बरं मैदानात असलेली पात्रही म्हणजे प्रेक्षकही खूप शांतपणे ते प्रयोग ऐकत होती आणि आजूबाजूला गाड्यांचा जरी आवाज असला तरी आता त्याची एक सवय झाली होती. मध्येच एका घरातनं मोठ्यांदा भांडी कोसळल्याचा आवाज झाला. तर अर्थातच म्हणजे आणि मी त्यात एक संवाद विसरलो. ते तुलाच माहीत होतं. ते मलाच माहिती होतं. मी पटकन ते जोडून घेतलं. पण ते असं होतं खूपदा
असतं. असे काही अडथळे येतात, हो, की अचानक अनपेक्षितपणे इतका मोठा आवाज कुठून तरी येतो, की "अरे, हे काय झालं?" हो. म्हणून आपलं लक्ष जाऊ शकतं. कधीतरी असं होतं, की आपण थॉटलेस होतो. ब्लँक होणं ज्याला म्हणतात. हं, ते का होतं? कशासाठी होतं? आपल्याला नाही माहिती. कधीतरी आपण बऱ्याचदा नटांना वाक्यच पाठ होत नाहीत. हो, हो. हां, तो एक तर तो एक मुद्दा आहे आणि ब्लँक होण्याची, संवाद विसरण्याची किंवा न आठवण्याची अशी अनेक कारणं आहेत आणि सायकॉलॉजिकली ती आहेत. ती अशी का होतात ती माहीत नाही. त्यामुळे एकच एक की पहिले किमान 10 प्रयोग तरी हं, तुम्ही सतत संहितेला पुनर्भेट तिच्याशी करत राहा. मध्ये-मध्ये 50 प्रयोगानंतरही तुम्ही एकदा ती संहिता वाचा. हं, हं, हं. कारण असंही असू शकतं, की सतत करून तुम्ही यांत्रिक झालेले असता. हं. तो सूर माहिती असतो. कुठे काय प्रतिसाद मला प्रेक्षकांकडून मिळणार आहे त्याचा अंदाज आलेला असतो. पण तरी देखील अशाही काही गोष्टी लपलेल्या असू शकतात, की आजवर त्या तुम्हाला करताना लक्षातच आलेल्या नाहीत. तर त्या संहितेच्या पुनर्भेटीतून कदाचित त्या उलगडू शकतात. हं, हं, हं. राइट, राइट, राइट. बरोबर. आणि दादा जसं तू म्हणला, की ॲक्टरकडे काय बॅड हॅबिट पण असतात. तर त्याच्याबद्दल काय बोलता येईल का? की ॲक्टरच्या एक स्वतःच्या म्हणून बॅड हॅबिट असतात, ज्याने कॅरेक्टरवरही तो परिणाम होतो. हो, असतातच, की अभिनेते बरेचसे आळशी असतात. हो. ते स्वतःवर काम करत नाहीत. हं. तर ते व्यसनांच्या आहारी गेलेले असतात. अति आहारी. अ, अभिनेत्या अभिनेते फारसे वाचत नाहीत. हं, हं. दुसऱ्या अभिनेत्यांचं काम बघण्याकडे त्यांचा फारसा कल असतोच, असं नाही. जे विचारी अभिनेते आहेत, जे सतत स्वतःच्या अभिनयाच्या प्रक्रियेविषयी जागरूक आहेत, ते हे सगळं करतात. पण असं सगळं बाकी करतातच असं हं, नाहीये. हं. हं. किंवा कामाच्या धबडग्यात, कामाच्या सगळ्या प्रेशरखाली त्यांना ते करायला वेळ मिळतो असंही म्हणता येणार नाही. हं, हं. त्यामुळे अनेक कलावंतांच्या वाईट सवयी आहेत आणि त्या त्यांच्या स्वतःच्या शरीरावर, आवाजावर त्याचा वाईट परिणाम होत असतो. उदाहरणार्थ स्मोकिंग करणं. हो. आणि तो अति, एक अति, अति गैरसमज पण आहे, की स्मोकिंग केलं की बेस हो, होतो. आपण मी माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो, खर्जातला आवाज हा आदर्श आवाज आपण कधीपासून मानू हो. लागलो? निसर्गानं तुम्हाला जो आवाज दिलेला आहे, हा तुमचा स्वतःचा स्वतंत्र आवाज आहे. त्या आवाजासारखा इतर कुणाचाही आवाज नाही. तो युनिक आहे. त्यामुळे तो त्याचं स्वतःचं सौंदर्य आहे. त्या आवाजाची परिणामकारकता आवाजशास्त्रातली काही तंत्र वापरून करता येतं. पण ज्यांचा बेसचा आवाज आहे, खर्जातला आवाज आहे आणि तोच आयडियल आवाज आहे, हा गैरसमज आहे. हो. असं काहीही नाहीये. काहीही असं कुठेही काही लिहून ठेवलेलं नाहीये कोणी. माझा आवाज असा आहे, माझा आवाज आदर्श आहे आणि आता त्याची परिणामकारकता मी कशी वाढवू? तर त्यासाठी आवाज साधनाशास्त्रात काही तंत्र सांगितली आहेत. ती अभिनेता रियाजात ठेवून आवाजाची परिणामकारकता वाढवू शकतो. तसंच शरीराकडे लक्ष देऊ शकतो. सतत शरीर, बॉडी मूव्हमेंट किंवा वेगवेगळी त्याची मॉड्यूल्स स्वतः करून बघून, हं, प्रॅक्टिकली करून बघून. तर हे अभिनेते आपले किती जाणीवपूर्वक करतात. अभिनेत्यांना किती असं प्रामाणिकपणे वाटतं, की आपण अजूनही एका विशिष्ट कालावधीनंतर सतत शिकलं पाहिजे वेगवेगळ्या गोष्टी. भाषेकडे बघितलं पाहिजे, साहित्य समजून घेतलं पाहिजे, संगीत समजून घेण्याचा प्रयत्न केला हं. पाहिजे. अभिनेत्याला चित्र कळली पाहिजेत. असे असे फार कमी अभिनेते आहेत, की जे अ, हे करतात. राइट. आपले अभिनेते म्हणजे मला थेटच असं म्हणायचं आहे, की आपल्याकडे कंपूबाजी इतकी आहे, की एका कंपूचं काम दुसरा कंपू बघायला देखील जात नाही. हो, हो. खूपच. हां, आज सकाळीच तो मुद्दा निघाला होता. ही किती वाईट सवय आहे. आपण जे करतो आहोत, आपल्या क्षेत्रातला दुसरा जर गट काही करतो आहे, तुम्ही जाऊन तुम्ही त्याच्यावर टीका करा किंवा त्याच्याबद्दल वाईट साईड बोला, हा पुढचा भाग. आधी बघा तर जाऊन काय केलंय. आधी दखल तर घ्या त्याची. हो. पण नाही होत. ते महाराष्ट्राचा तो जरा एक ती काळी बाजू आहे, स्थायी की भाव. हां, की आपल्याच क्षेत्रातल्या इतर काही गटांनी जर काही एक आविष्कार केला असेल, हं. तर तो फारसा अ, पचत नाही. त्याची दखल घ्यायची नाही. तो दुर्लक्षित आणि करायचा. न बघताच. हां, न हो, बघताच. हो. म्हणजे तुमच्या विचारधारेविरोधात जरी एखादा चित्रपट असेल, तरी तो जाऊन बघून मग तुम्ही त्याच्यावर मुद्देसूद टीका करू शकता ना. मला काश्मीर फाईल हा न आवडलेला हो. चित्रपट आहे. मला माझ्याबद्दल त्याची काहीतरी मतं आहेत. पण ही मतं मी कधी मांडू शकेन, जेव्हा मी तो चित्रपट जाऊन बघेन, तेव्हा मी सांगू शकेन, की ही सगळी माझी मतं आहेत आणि या मतांच्या आधारे मला हा चित्रपट
आवडलेला नाही. तो माझ्या विचारसरणी मी जी विचारसरणी मांडतो त्याच्या विरोधात तो चित्रपट आहे. ती प्रोपगंडा फिल्म आहे. म्हणून मी ती न बघणं हे कसं चालेल म्हणजे? मी ती जाऊन बघेन आणि मला ती का पटत नाही याचा मुद्देसूद मी सगळा लेखाजोखा मांडू शकेन. राइट, राइट. तर आपल्याकडे अभिनेत्यांना अशा अनेक वाईट सवयी आहेत आणि त्यामुळे अंतिमतः त्यांचं तर नुकसान होतंच, पण कम्युनिटी पण बदनाम होते ना. हो. येस दादा. दादा थोडं मागे जातो. 2010 ला पास आउट झाला आणि आता 13-14 वर्ष पास आउट होऊन तू काम करतोय. तर सुरुवातीच्या काळात जेव्हा तू पास आउट झाला, तेव्हा काही इन्फ्लुअन्सेस तुझ्यावर पडले होते का? की एक प्रोसेस म्हणून असेल किंवा ते बरोबर, चुकीचे काही असतील, पण आत्ता तुझं एक काहीतरी मत तयार झालंय. हो, सुरुवातीच्या काळात असं होतं. हं, आपण म्हणजे हे तसंच आहे, की लहान मूल कोणाचा तरी हात पकडून उभं राहायला शिकतं. मग ते आधार घेऊन चालायला शिकतं आणि एका विशिष्ट टप्प्यानंतर त्याच्या पावलात शक्ती आली. त्याला स्वतःला चालता, पावलं टाकता येऊ लागली, की तो ते आधार सोडतो. तो बोट सोडतो. हं, त्यामुळे सुरुवातीच्या काळात अनेक प्रभाव होते. अनेक अभिनेत्यांचे प्रभाव होते, की आपल्याला अशा या अभिनेत्यासारखं काम करता आलं पाहिजे. हं, हं. त्यामुळे खूप बघायचो. वेगवेगळ्या अभिनेत्यांचे वेगवेगळ्या कारणांसाठी प्रभाव पडले होते. पण नंतर मग ते हळू-हळू सुटत गेलं. कारण अर्थातच जेव्हा प्रत्यक्षपणे आपण काम करायला सुरुवात करतो, तेव्हा आपण आधारासाठी बोटं, भूमी शोधतोच. त्यामुळे हो, माझ्या बाबतीत असं झालेलं आहे, की माझ्यावर अनेक नटांचे प्रभाव होते. काहींच्या आवाजाचा प्रभाव माझ्यावर हं, होता, हं. काहींच्या दिसण्याचा किंवा शरीराचा प्रभाव माझ्यावर होता. हं, हं. पण नंतर मग काम करता-करता हे आपसूक वाळलेली साल गळून पडावी तसं ते सुटत जातं हं, हं. आणि मग स्वतःची शैली एक आकार घ्यायला सुरुवात होते. राइट, ते राइट. नाकारण्यात काही अर्थ नाही आणि त्यात काही चुकीचं पण नाही ना. हो, हो. मी लिहितो, जेव्हा मी नव्यानं लिहायला सुरुवात करतो, तेव्हा कुठल्यातरी एका लेखकाच्या शैलीचा प्रभाव माझ्यावर असतोच. मग लिहिता-लिहिता कळतं, अजून वाचता-वाचता कळतं, की नाही हे 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 माझं आहे. हं, हं, हं. ही माझी शैली आहे. हं. मग ते आपसूक सुटत जातं. आणि तसंच. त्यालाच धरून प्रश्न पास आउट झाल्यानंतर न्यूनगंड वगैरे काय आला होता? कारण तुला बघत असतात, की हां, हा काहीतरी फॉर्मली शिकलेला आहे. तर न्यूनगंड नव्हता, पण आम्हाला आमच्या सीनियर्सनी ही कल्पना दिलेली होती, की तुम्ही बाहेर जेव्हा काम कराल, तेव्हा तुम्हाला असे अनेक कुत्सित टोमणे ऐकावे लागतील, की तुम्ही औपचारिक प्रशिक्षण घेऊन हो. आलेला आहात. तर त्याकडे सहज दुर्लक्ष करायला शिका आणि ते आधीपासूनच एक त्याची कल्पना असल्यामुळे मी काही फार त्याच्याकडे लक्ष दिलं नाही हं. आणि म्हणणारे म्हणतातच. हो. ते तुम्ही काही न केलं तरी म्हणतात, केलं तरी काहीतरी म्हणतातच. त्यापेक्षा तुम्ही करत राहा आणि त्याच्यामुळे न्यूनगंड आला तर आपलं काम अधिक बाधित हो, होईल. हो. मला जास्त काम महत्त्वाचं होतं. मी जे करू बघतोय, मला वेगवेगळे फिल्म्स बघायला आवडायच्या किंवा काहीही वाचलं मी, कथा वाचली, कादंबरी वाचली किंवा मी नाटक पाहिलं किंवा मी चित्रपट पाहिलं, तर मला कायम डोक्यात हे असायचं, हे पात्र मी केलं तर मी कसं करीन? हं, हं, हं. याच्यासाठी मी काय मला सुचतंय. तर हीच प्रोसेस डोक्यात हेच विचार एवढी चालू असायचे, की कोणी काही का म्हणेना, मी फार काही लक्ष द्यायचो नाही त्याच्याकडे, की हां बाबा आता मी शिकलोय, आता झाली आहे चूक, आता मग काय? चूक. आता ती काही मागे जाऊन बदलता येणार नाहीये. तर हो, आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल, की 4 गोष्टी मला जास्त कळतायत, तर आता तुमचा व्ह्यू काही मी बदलू शकत नाही हो. आणि आता मी माझा भूतकाळही बदलू शकत नाही. त्यामुळे दुर्लक्ष दुर्लक्षित करणं अशा चांगलं. टोमण्यांकडे हं, हं. हे फक्त अभिनेत्याने हे टोमणे आपल्याला का ऐकावे लागतात याचाही विचार केला विचार पाहिजे. केला पाहिजे. कदाचित असंही याच्या पाठीमागे असंही एक कारण असू शकेल, की प्रशिक्षण घेऊन बाहेर गेलेले अभिनेते प्रशिक्षणाला योग्य न्याय देईल असं काम करू शकत नाही. हं, हं. म्हणून मग त्यांना टोमणे ऐकून घ्यावे लागतात, की बघा शिकून आले आणि त्याला एवढंही जमत नाही. त्यामुळे अभिनेत्यांच्या बिरादरीने पण आत्मपरीक्षण करावं, की आपल्याला असे टोमणे का ऐकून घ्यावे लागतात? राइट. आपल्याविषयी असं मागे का बोललं जातं? हं, हं, हं. किंवा आपल्याला सीनियर्स बाहेरची जी शिकून न आलेली मंडळी आहेत, ती अशी कुत्सित का बोलतात? कारण असतो बेशिस्त एखादाच, हो. पण त्याच्यामुळे पुन्हा अख्खी ती कम्युनिटीला कम्युनिटी बदनाम होते ना, जसं आंब्याच्या आडीत एखादाच नासका असतो. सगळेच पण येतात. काय होतं मग? त्यामुळे अभिनेत्यांनी पण या सगळ्या टोमण्यांचा विचार करावा आणि प्रशिक्षित अभिनेत्यांवर जबाबदारी जास्त असते. त्यांना स्वतःचं प्रशिक्षणाचा आबही राखायचा असतो.
स्वतःचाही आब राखायचा असतो आणि जिथून शिकून आलेलो आहोत त्या संस्थेचाही आब राखायचा असतो. हं, हं, हं. नाहीतर ती संस्थाही कारण नसताना बदनाम होते. राइट. राइट. तेच दादा, आता आपण ॲक्टर टू कॅरेक्टर जर्नीमध्ये जेव्हा तुला एखादं पात्र मिळतं, आता एक तुझी एक प्रोसेस तयार झाली असेल हो. एवढ्या काळामध्ये. हं. तर तुला एखादं पात्र, एखादा डायरेक्टर नरेट करतो किंवा स्क्रिप्ट देतो वाचायला. त्यावेळेस तुझी प्रोसेस म्हणून काय सुरू होते? मी जसं आधी तुला सांगितलं, की माझी प्रक्रिया अशी आहे, की मी आधी ते पात्र नीट वाचतो, हं. की काय आहे. हं. त्यानंतर मला काय दिसतं, तर मला जे एक पात्र करायचं आहे त्याचा श्वास कसा असेल, हा विचार माझ्या डोक्यात पहिल्यांदा सुरू होतो, की हां, हे पात्र श्वास कसा घेईल, याचा ब्रीथिंग पॅटर्न कसा असेल, तो चेस्ट लॉक त्याची असेल, तो जलद गतीनं श्वास घेत असेल, त्याची लय काय असेल श्वासाची, तो बोलताना जलद गतीनं बोलेल, की तो मध्यलयीत बोलेल, की तो फार विचारपूर्वक बोलेल. तर हे माझं सुरू होतं. हं. माझी जवळीक जास्त आवाजाशी आहे. हं. त्यामुळे मला सूर ऐकू येऊ लागतात त्या पात्राचे. त्या पात्राचा पिच ऐकू यायला लागतो आणि मग दिग्दर्शकाबरोबर चर्चा करून मी काही पॉइंट्स लेखी काढून ठेवतो, की अच्छा हे असं अपेक्षित आहे. अच्छा हे तसं अपेक्षित. मी काही फार नोट्स काढत नाहीत. पण मी काही एक कीवर्ड्सचा तक्ता तयार करतो, की ओके हे असं, असं, असं आणि मग ते पात्र हळू दिसायला लागतं. ते उभं राहायला सुरुवात होते आणि मी त्याचं बाह्यरूप कसं असेल हे सगळ्यात शेवटी विचार माझ्या करतो. प्रक्रियेमध्ये हं, ते हं. सगळ्यात शेवटी येतं. काही अभिनेत्यांना बाह्यरूप आधी दिसतं. हो. मग त्याचा आवाज ऐकू येतो. मला मला त्या पात्राचा श्वासाचा पॅटर्न आधी अ, हळू कळायला लागतो आणि मग त्याचा सूर ऐकू यायला लागतो, की हे कसं बोलेल, त्याचा हं, हं. आवाज कसा असेल. हं, हं, हं. तर माझी प्रोसेस आता माझं मॉडेल हे असं तयार झालेलं आहे. हं, हं. त्यामुळे मी ध्वनीवर, आवाजावर जास्त फोकस. फोकस माझा असतो. आणि हा जो तुझा सुरू तयार झालेला आहे पॅटर्न, तर त्याच्या अडचणी वगैरे तुला काय जाणवतात का? कारण श्वासाचं एक नाही, एक नाही स्पीड. जाणवत. कारण आता त्याच्यामध्ये मी आरामदायक झालो ना. हं, हं, हं. तर मला आता त्याच्यामध्ये अडचणी नाही काही नाही जाणवत. जाणवत. मला काही हां, असं होतं की तुम्ही एखादा राग गाताय, जसं हं. गायकाचं होतं आणि एका विशिष्ट ठिकाणी तुम्हाला तो सूर दिसतोय. तुम्ही तो पकडू पाहतात, पण तुमच्या कवेत तो येत नाही. तसं हं. माझं एखाद्या सीन बाबतीत होतं, की मला हा सीन कळतो आहे. अ, तरी देखील त्या सीनचा सूर, प्रत्येक हं. दृश्याचा एक सूर असतो ना, तो मला पकडता येत नाही. मग अशा वेळेला मी दिग्दर्शकावर जास्त अवलंबून असतो, की मला हं. सूर सांग, याचा सूर सांग. राइट. असं माझं होतं. अ, अ, पण पात्राबद्दल नाही होत. मला अ, दृश्याबद्दल होतं तसं, की कळत असतं, की हे काय आहे. पण ते प्रॅक्टिकली पकडायला मला काही त्रास हं, हं. झालेला आहे हं, हं, हं. किंवा क्वचित होतो. आता जसजसा रियाज वाढत जाईल तसं कधीतरी ते पण गळून पडेल. हं, हं. पण मला पात्र आता या पद्धतीनं शोधताना त्रास नाही होत. हं, हं, कारण हं. आता ते माझा तो पॅटर्न झालाय, ते माझं मॉड्यूल झालंय. आता त्याच्यामध्ये मी स्वतःला कम्फर्टेबल आहे. चपखल बसवलेलं आहे. कम्फर्टेबल आहे. प्रयोगागणिक जसं पात्रातल्या काही गोष्टी बदलतात, तसं श्वासाचं काय होतं का? नाही. पात्राचा श्वास माझ्याकडून नाही बदलला जात. हं, हं. नाही बदलला जात. पण अशा काही अडचणी आल्या, की अचानक एकदम धाडकन आवाज झाला, तर 2 मिनिटं पात्र म्हणून म्हणजे नट म्हणून चमकायला होतंच कारण तुमच्या हो. अवधानावर आक्रमण करणारं काहीतरी येतं. पण पुन्हा एकदा ब्रीथिंग पॅटर्न नॉर्मल करून मी पात्रामध्ये ओके. शिरू शकतो. आता आवाज ऐकून माझं पात्र सुटलं, काहीतरी बघून प्रेक्षकांमध्ये कोणाला तरी बघूनच माझं पात्र सुटलं, असं नाही तर होत. तो कॉन्सन्ट्रेशन पॉइंट आहे, की असं शिफ्टिंग नाही होत. पॉइंट. शिफ्टिंग पॉइंट आहे. मी सहज पुन्हा एकदा मी आधी बसू मग बोलू नावाचं एक नाटक करत हं, हं. होतो. ठाण्याला प्रयोग सुरू होता आणि आग लागली नेपथ्याला. अचानक शॉर्ट सर्किट झालं आणि घराचा जो वरचा भाग दाखवला होता, त्या फ्लॅटला आग लागली. तर आता अर्थात आग लागली म्हटल्यावर तुम्ही काय करणार? हो. थांबावंच लागलं. थांबावंच लागेल. तर आम्ही थांबलो. पडदा पाडला गेला. अ, ते विझवलं गेलं आणि आम्ही पुन्हा पडदा उघडून सुरुवात केली. तेव्हा मला पहिला सूर उचलताना काहीच त्रास झाला नाही. ओके. ते सहज मी करू शकलो. नॉर्मल ब्रीथिंग आणि पुन्हा एकदा पात्राचं श्वसन. आता सरावाचं झालं ते आता नाही त्रास होत.
तर जेव्हा तू म्हटलं की सरावाचं होतं, तू जेव्हा खूप एका नाटकाचे प्रयोग करतो, तर ते मेकॅनिकल किंवा हो, होतं. जिवंतपणा पण असणं पण म्हणून जाणं म्हणून आपल्यातलं. त्याच्यासाठी काही तंत्र हं, आहेत. जसं एकतर तुम्ही स्क्रिप्ट रिव्हिजिट करत राहणं हं, तुमची हं. सतत. तुम्ही खूप जाणीवपूर्वक त्या पात्राकडे, की आपण हे सततच म्हणतोय, सततच म्हणतोय. आपल्याला त्या सवयीचं झालंय. आता ते आपल्या मेमरीमधलं आहे. तरी देखील यातनं अजून काय काढता येईल? अजून काय सुचतंय हे? हा एक शोध हं, सुरू हं. ठेवावाच लागतो. आणि कधीतरी असंही होतं, की मी 100 वेळा हे म्हटलेलं आहे. 100 प्रयोग असे झालेले आहेत. पण तरी 101व्या प्रयोगाला असं काही सापडतं, की जे 100व्या प्रयोगापर्यंत सापडलेलं नसतं. राइट, राइट. आणि असं दास्तानगोईमधलं रामजीचं पात्र करताना होतं, की हे 30-40 वेळा म्हटलंय. हे तालमींमध्ये इतक्यांदा म्हटलेलं आहे. पण हा अर्थ कधी लक्षात आला नव्हता. किंवा एक सजग प्रेक्षक येऊन काही आपल्याला फीडबॅक देतात, की तुम्ही हे असं करायला पाहिजे होतं. तर त्यातूनही बऱ्याचदा काहीतरी सापडण्याची शक्यता निर्माण होते, की हां, बरोबर. म्हणजे हा विचार आपण पात्राबद्दल करू शकलो नव्हतो. पण अ, परक्या माणसाने तिऱ्हाईत नजरेनं पाहिल्यामुळे कदाचित ते त्याला जाणवलं का? हं, हं. तर प्रेक्षकांशी किंवा जाणीवपूर्वक बघणाऱ्या माणसांशी बोलून सुद्धा अभिनेत्याला काहीतरी मिळण्याची शक्यता हं, असतेच. राइट. आणि आता आपण कॅरेक्टरबद्दलच बोलतोय. एका कॅरेक्टरसोबत इतरही कॅरेक्टर असतात. मुळात ते ॲक्टरच असतात. तर तुझ्यामध्ये काम करताना को ॲक्टर आलाय का को कॅरेक्टर आलाय हे इतरांसोबत काम अवघड आहे. करताना? कसं आपण को ॲक्टरही असतो, को कॅरेक्टरही असतो असतो. आपण, सो पण पण कधी-कधी असं होतं तालमीमध्ये किंवा प्रोसेसमध्ये, की कदाचित माझं त्या त्या मुलासोबत, मुलीसोबत एक बॉन्डिंग असतं किंवा नसतं. त्याचा परिणाम कॅरेक्टर करताना होतो का? नाही, माझ्यावर नाही होत. हं, हं. माझ्याकडे अशी दोन्ही उदाहरणं आहेत, की अ, माझ्याबरोबर एक नटी काम करत होती. आमचं अजिबात जमत नाही. हं, आम्ही तोंडही बघत नाही एकमेकांचं, कामाच्या व्यतिरिक्त. पण प्रत्यक्ष काम करत असतो तेव्हा मला काही फरक पडत नसतो, की माझं ज्या मुलीशी पटत नाहीये किंवा हो. काही मतभेद आहेत, तर मला काही काम करायला त्रास होतोय. आणि मी माझ्या एका चांगल्या मैत्रिणीसोबत अजून काम करतोय, की अ, कामाच्या पलीकडे सुद्धा आमचं बॉन्डिंग आहे. 18-18 वर्षांपूर्वीची मैत्री आहे. हं. तर त्याचाही काही विशेष परिणाम होत नाही. राइट, राइट. ते कदाचित सवयीचं झाल्यामुळे असेल. पण ही अशी उदाहरणं आहेत. म्हणजे मला तरी त्रास नाही होत, की माझं ज्यांच्याशी पटत नाही. आता हं, अ, उद्या माझं शरद पोंक्षेंशी पटत नाही आणि त्यांच्याबरोबर मला एखादं काम करायला मिळालंय, हं. तर मी सहजतेने काम करू शकेन. माझ्या बाजूकडून काहीच अडचण येणार हं, नाही. हं, हं. पण त्या पलीकडे माझं त्यांच्याशी जमणारही नाही. हं. अ, मी त्यांच्याकडे कामाच्या ठिकाणी हा माझा को ॲक्टर आणि त्या त्याहूनही जास्त हे माझं सहकलाकार असणारं पात्र आहे. हे माझं राइट. को कॅरेक्टर हो. आहे. मी त्याच्याकडे त्याच नजरेनं बघीन. एकदा तुम्ही कट म्हटल्यानंतर जेव्हा तुम्ही फ्रेमच्या बाहेर जाल, तेव्हा माझं मात्र काही त्यांच्याशी जमणार नाही. हं, हं, हं. पण काम करताना मला काही अडचणी नाही येणार. मी करू शकेन काम. हं, हं, हं. येस. उलट मी त्यांना असं सांगेन, की ते माझ्याबरोबर काम करून काहीतरी शिकतील. मी असा विचार करीन. सॉरी पण हो. कौतुक सतत ॲक्टरचं हां, कौतुक. म्हणजे हां, म्हणजे तो माज असेलही पण पण असं असावंच. माझं म्हणण्याचे तो असावं, असणं कारण असावं. हां, अनुभवानुसार म्हणजे आणि एक हां, म्हणजे मी दुसरं उदाहरण अगदी मी सगळ्यांसमोरही सांगेन, योगेश सोमण नावाच्या हो. माणसाशी माझं अजिबात जमत नाही. जे आता मला तो एच-ओ-टीवर नट आहे. म्हणूनही आवडत नाही हं, हं. किंवा माझे व्हायब्रेशन्स त्याच्याशी जुळत नाही. पण उद्या एका प्रोजेक्टमध्ये आम्ही एकत्र काम करायला आलो, तर को ॲक्टर आणि को कॅरेक्टर म्हणून मी त्याच्याशी व्यवस्थित सीन करू शकेन, दृश्य. राइट. जे दिग्दर्शक मला सांगतोय, जे डिझाइन केलं गेलंय, हं. त्या चौकटीत मी त्याच्याशी व्यवस्थित काम करू हो. शकेन. एकदा पलीकडे गेलं, की मग फ्रेमच्या बाहेर काय होईल ते तुम्ही मला नका विचारू. अ, जसं म नाटक करताना किंवा सिनेमा करतानाही डिरेक्टरची एक महत्त्वाची भूमिका असते. डिरेक्टरची हो, महत्वाची हो, तो डिरेक्टर सिनेमा आणि हे हो दिग्दर्शकाचंच माध्यम आणि आहे. नाटक हे डिरेक्टर आणि ॲक्टरचं मीडियम आहे. सगळ्यांचंच मीडियम आहे तसं. प्रत्येक घटक पण महत्त्वाचा आहे. प्रधान त्यातल्या राइट, त्यात राइट. प्रॉमिनंटली राइट, कोणाचं राइट. आहे ते. राइट. तर डिरेक्टरनुसार अभिनय पद्धती बदलतात का? हो, आणि हो. त्याचे उदाहरण 1-2 म्हणजे अ, जे तुला हो जाणवते कॉन्ट्रास्ट बदलतात आहे ना. तो. कॉन्ट्रास्ट एकतर तुम्ही दिग्दर्शकांना नाटक कुठल्या शैलीचं निवडलं हे जास्त महत्वाचं आहे.
प्रत्येक दिग्दर्शकाची एक शैली आहे. हो. म्हणजे आता विजय केंकरे जेव्हा काम करतील तेव्हा ते स्वाभाविकपणे मर्डर मिस्ट्री किंवा फार्स निवडतील. वामन केंद्रे जेव्हा दिग्दर्शित करतील कुठलंही नाटक तेव्हा ते स्टायलाइज्ड पद्धतीनं त्यात नृत्याचा भाग असेल, संगीताचा भाग प्रधान असेल. चंद्रकांत कुलकर्णी नाटक जेव्हा दिग्दर्शित करायला घेतील तेव्हा ते प्रामुख्याने वास्तववादी पद्धतीचं नाटक असेल. अनिरुद्ध कुटवळ जेव्हा नाटक दिग्दर्शित करायला घेतील तेव्हा ते वास्तववादी असेल. तर प्रत्येक दिग्दर्शकाची अशी एक जॉनरा असे ठरलेले आहेत आणि त्यात त्यांची मास्टरी आहे. तर नटानं काय केलं पाहिजे, तर नटानं त्या त्या दिग्दर्शकाबरोबर तसं तसं मोल्ड होऊन लवचिक राहून काम केलं पाहिजे. वास्तववादी पद्धतीची नाटकं चंद्रकांत कुलकर्णीही दिग्दर्शित करतात, विजय केंकरेही दिग्दर्शित करतात. पण त्या दोघांच्या वास्तववादाकडे बघण्याच्या दृष्टिकोनाकडे आणि सूर ठरवण्याकडे काहीतरी एक फरक असेल. तर नटाला तो फरक लक्षात घेऊन संहिता आणि दिग्दर्शकाशी सतत भिडून किंवा चर्चा करून तो सूर आपलासा केला पाहिजे आणि त्या त्या दिग्दर्शकाला शरण गेलं पाहिजे. नट म्हणूनच लवचिक आहे असं मानलं जातं ना, की तो दर संहितेगणिक, दर पात्रागणिक तो स्वतःला बदलतो. तर अशी आपल्याकडे प्रत्येक दिग्दर्शकाची एक एक मास्टरी असणारी एक ठरलेली आहे, त्यांची ती चौकट आहे. आणि तुम्ही नट म्हणून त्यांच्याबरोबर काम करताना तसं तसं काम करता आलं पाहिजे. उदाहरणार्थ मला एक इंटरेस्टिंग जाणवतं चंद्रकांत कुलकर्णींच्या प्रत्येक नाटकामध्ये ते एका तरी पात्राला एकदा तरी जमिनीवर बसायला लावतात. मला हे कॉन्स्टंट त्यांच्या नाटकामध्ये त्यांची साईन मुवमेंट आहे. केंकरे हे करत नाहीत किंवा वामन केंद्रे हे करत नाही. पण चंद्रकांत कुलकर्णींनी दिग्दर्शित केलेल्या बहुतांश नाटकामध्ये मला हे दिसत आलं, एक पात्राला तरी ते एकदा तरी जमिनीवर बसायलाच लावतात. हे किती इंटरेस्टिंग आहे. हे त्यांची त्यांची म्हणून काहीतरी इमेज, त्यांची त्यांची म्हणून एक साईन मुवमेंट ठरलेली आहे. त्यांची मिनिंग ठरले. हे किती इंटरेस्टिंग, हे मला लक्षात आलेली गोष्ट आहे. पण विजय केंकरे हे करत नाहीत. आता चंद्रकांत कुलकर्णींकडे मी दिग्दर्शक म्हणून, म्हणजे ते माझे दिग्दर्शक आणि मी त्यांचा नट म्हणून काम करताना ते काय मोटिवेशनने त्या विशिष्ट प्रसंगात नटाला खाली बसायला लावतात, त्याचा श्वास कुठला हे मला तपासलं पाहिजे. आणि हीच मुवमेंट जर एखाद्या नाटकात माझे दिग्दर्शक विजय केंकरे असतील तर ते कुठल्या विचारानं आणि पात्राने ते मला जमिनीवर बसायला लावतील, यातला फरक नटाला कळायला पाहिजे. दादा, तू आता मुलांचे वर्कशॉप वगैरे घेतो वेगवेगळ्या ठिकाणी, तर हे श्वासाचं तंत्र आहे ते तू शेअर करतोस? हो, त्यांना श्वासाची काही मूलभूत तंत्र मी शिकवतो. म्हणजे शिकवतो हे म्हणण्यापेक्षा आम्ही सगळे मिळून ते शोधण्याचा प्रयत्न करतो. कारण खूप वेगवेगळी मॉड्यूल्स आहेत आवाज साधना शास्त्रात. त्यातलं काही एक बेसिक आधी त्यांना श्वास घ्यायला लावणं. आपण श्वास घेत नाही, नट श्वास घेत नाहीत किंवा माणूस म्हणूनही आपण फार कमी श्वास घेतो. आपल्या फुफ्फुसांची जेवढी क्षमता आहे तेवढी आपण वापरत नाही आणि फार त्याच्यामुळे गोंधळ निर्माण होतात. तर आधी त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही श्वास घ्या. श्वास हा जसा जगण्याचा मूलाधार आहे तसाच तो आवाजाचा मूलाधार आहे. तर त्याची काही विशिष्ट तंत्र आहेत. आवाज साधना शास्त्रात आवाज परिणामकारक करण्यासाठी काही तंत्र आहेत, ती त्यांना शक्यतोवर त्यांच्या जवळ त्यांना नेण्याचा माझा प्रयत्न असतो. तर ती प्रोसेस सुरू असते. पण 2019 नंतर मी शिकवणं थोडंसं कमी केलं आणि मी माझ्या अभिनयावर जास्त लक्ष केंद्रित केलं. पण इंटरेस्टिंगली असंही होतं, माझ्या बाबतीत झालं आणि ते कबूल करायला काही मला लाज वाटत नाही किंवा मला कमीपणा वाटत नाही. शिक्षक म्हणून काही तंत्र जेव्हा मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवत असतो तेव्हा मला त्यांच्याकडे बघताना ते कळत असतं की ते प्रयत्न करतात, ते पोहोचू शकत नाही. नट म्हणून जेव्हा मी कुठल्या तरी पात्र करायला जातो तेव्हा काही मूलभूत चुका मी देखील करतो आणि त्या होऊन जातात आणि नंतर एकदम लक्षात येतं की अरे, हे शिकवताना तर आपण शिकवतो आणि हीच चूक आपणही करतो. म्हणजे नटाला किती सतत सजग राहावं लागतं बघा, की आपण तो वेगळ्या भूमिकेत गेला की तो वेगळा असतो. पण ते स्वतःच करायचं म्हटलं तर त्या चुका त्याच्याकडूनही होऊ शकतात. हे तसंच आहे. असं अनेकांचंही होतं की मी आणि तू एक
दृश्य करतो आहोत, एका नाटकात आहोत. मला तुझं पात्र जास्त कळत असतं आणि तुला माझं पात्र जास्त कळत असतं. पण आपल्याला आपली पात्र समजून घेण्यात अडचणी येत असतात. कारण मी लांब बाहेरून आपण थर्ड तिराही पर्सन त्याच्या बघत नजरेने असतो. बघतो ना. नटाला म्हणूनच तो सेन्स हो. डेव्हलप केला पाहिजे की मी थोडासा स्वतःपासून वेगळा होऊन प्रत्येक परिस्थितीमध्ये कसा आहे, प्रत्येक परिस्थितीत माझा श्वास कसा आहे. नटाने आधीच त्याच्या स्वतःच्या श्वासाचं व्यवस्थापन केलं तर तो पात्रागणिक लवचिक करू शकेल ना स्वतःचा श्वास राईट, राईट. किंवा स्वतःचा स्पीच पॅटर्न. पण होत नाही आपल्या नटांकडून. ठीक आहे, होईल अशी अपेक्षा आपण करू. पण असे फार इंटरेस्टिंग किस्से घडतात की श्वासाचं एक तंत्र मी विद्यार्थ्यांना शिकवत असताना मला कळतं. पण ते करताना करताना कधीतरी मी पण चुका करतो आणि मग लक्षात येतं अरे ही चूक आपणही केली. आपण सांगतो की ही चूक करू नका आणि आपल्याकडूनही होते. मी तोच प्रश्न विचारत होतो. तू म्हणला कार्यशाळा मी कमी केल्यात. तर तो एक जाणीव होती का, की आपण कार्यशाळा घेतोय, सतत शिकवतोय, हो, शेअर हो. करतोय हे आणि होतं, आपला होतं, हो. परफॉर्मन्स कमी आपला झालाय. परफॉर्मन्स मागे जर पडत उद्या चाललाय. आपण शिक्षकच होत चाललोय हो, आणि आपलं याचा रियाज मात्र हो. कमी होतोय. त्यामुळे मी 2019 नंतर जाणीवपूर्वक शिकवणं कमी केलं. आणि उद्या विद्यार्थ्याला परफॉर्मन्स बघायला हां, आणि त्याच चुका मी करत हो. राहिलो. कारण अभिनयाचा पण एक रियाज आहे ना. हो. तो जर पुरेसा वेळ देऊन सुरू ठेवला नाही, तर पुन्हा एकदा त्याच्यावर धूळ चढणार आहे. ते भांडं खराब होणार आहे आणि ती सवय आहे, तो रियाज आहे, तो सुटत गेला की सूर लागणार नाहीये. त्यामुळे 2019 नंतर ठरवून की आपण शिकवणं पूर्णपणे बंद करायचं नाहीये. पण ते आता सेकंड प्रायोरिटीवर आहे आणि फर्स्ट प्रायोरिटी आपली पहिलं प्राधान्य आहे. ते स्वतः वेगवेगळ्या पात्रांमध्ये नट म्हणून काम करून बघणं. वेगवेगळ्या पात्रांचे श्वास, शरीरभाषा, त्यांचे आवाज शोधत राहणं. राईट. आता तू म्हटलं की तू कार्यशाळा कमी केल्या आणि नट म्हणूनच स्वतःला बघतोय आणि जनरली तू नाटक आणि बाकीची माध्यमही करत असतील. मग आर्थिकतेसाठी काय अ, चालू मी दास्तानगोईचे खेळ हो. करतो आहे. माझं सध्या एका नव्या पुस्तकाचं काम सुरू आहे. त्याच्यानंतर मी कार्यशाळा आता ही पुण्यात येऊन जी कार्यशाळा करतो आहे, ती माझी दर वर्षाला मी ही कार्यशाळा करतोच या संस्थेबरोबर. तर ती सुरू आहेत. मध्ये-मध्ये काही वेगळे अभिनयाचे प्रकल्प सुरू आहेत. त्यातून एक अर्थकारण माझं पक्कं ठरलेलं आहे. पण प्रत्येक प्रकल्पगणिक, प्रत्येक प्रोजेक्ट गणिक मी माझ्या मिळणाऱ्या मानधनातून एक वाटा बचतीसाठी देतो. जेव्हा मला काम नसतं तेव्हा ती बचत मला जगवते. कोविड काळामध्ये मी एक मालिका कोविड काळ सुरू होण्यापूर्वी मी एक मालिका करायचो. सोनी मराठीवरची नवरी मिळे नवऱ्याला. तर तेव्हा माझ्याकडे बऱ्यापैकी काम होतं. तेव्हा मी माझ्या दर महिन्यातल्या मिळकतीतून एक वाटा बचत त्याचा करायचो. अख्खा कोविड मी त्या बचतीवर तरलो. अरे! ती आपली बचत आपल्याला कामाला येते ना. तर हे माझं असं मॅनेजमेंट आहे. थोडके पण जोडून ठेवणं, बचतीत थेंब टाकत राहणं. अख्ख्या कोविड काळात जेव्हा काम पूर्णपणे बंद होतं 2 वर्ष, तेव्हा मला त्या बचतीनं जगवलं. राईट, राईट. दादा तुला काय आता ह्या प्रवासामध्ये कुठल्या गोष्टीची खंत वगैरे आहे का? ॲज अ ॲक्टर म्हणून करिअरकडे बघताना किंवा ॲज अ माणूस म्हणूनही बघताना? नाही. खरं तर नाही. मी माझं काम करतोय शांतपणे. मला कासव फार आवडतं. ते फार संथ चालतं, मंद गतीनं चालतं, पण त्याची पावलं ठाम असतात. हो, हो. त्यामुळे मी माझी वाट शोधतोय आणि त्यात मी खुश आहे. मी आत्ता जे करतोय ते करण्यात मला समाधान आहे. ते करण्यात मला खूप वेगळा आनंद आहे. त्रास होतोच हो, अर्थात. हो. पण ही क्रिएटिव्ह प्रोसेस अशीच आहे ना, की ती एका बाजूला अत्यंत तापदायक आहे हो. आणि एका बाजूला तितकीच आनंददायक आहे. त्यामुळे मी स्वतःची तुलना एकतर फार कोणाशी करायला जात नाही. मी माझं काम शोधत राहतो आणि मी माझ्यासाठी स्वतः काम उभं करतो. आणि मी त्याच्यातच गुंतलेला असतो. दास्तानगोई महाराष्ट्रात पहिल्यांदा केली, तर ते स्वतःसाठी मी उभं केलेलं काम होतं. तर वेगळं काय मी आता याच्यामध्ये शोधू शकेन? तर हीच प्रक्रिया सुरू असते आणि त्याच्याच शोधामध्ये मी गुंतलेलो आहे. दादा हे काम बघितल्यानंतर इतर मीडियममधनं ऑफर वगैरे येतात जसं सीरियल किंवा हो, सिनेमा येतात. तर दिग्दर्शक येऊन काम बघतात. त्यांना जर एखाद्या पात्रासाठी आपला चेहरा, आपलं शरीर योग्य वाटलं, तर काम मिळण्याची शक्यता निर्माण होतेच. ते तू करतोस. हो, म्हणजे आपल्याला ते सगळ्या आपली भूमिका, एकूण सगळा समूह, त्यातून मिळणारं आर्थिक गणित, या सगळ्या निकषांवर आपण ठरवतो करायचं किंवा करायचं नाही. आणि दादा शेवटचा प्रश्न, पुढचे प्लॅन काय आहेत तुझे?
काम याच्यामध्ये? करत राहणं. सध्या तरी पुस्तक लिहितोय तर त्याच्यावर फोकस आहे. ही कार्यशाळा करत होतो तर त्याच्या तयारीमध्ये होतो. हं. मी देशाबाहेर चाललेलो आहे. जर सगळं ठीक राहिलं आणि मला व्हिसा मिळाला, तर मी एक माझ्या संशोधनाच्याच कामासाठी मी देशाबाहेर चाललेलो आहे. तर एका बाजूला त्याची तयारी हं, हं, हं. आणि त्याच्यासाठी लागणारं आर्थिक गणित बसवण्याच्या प्रयत्नात आहे. तर हे सध्या पुढचे प्लॅन आहेत. काही असे फार मोठे नाही आहेत. जी आत्ता तेही कामं आहेत महत्त्वाचे आहेत. हां, तीही महत्त्वाची आहेत. छोटी-छोटी पावलं टाकत हो. जाऊया. ठाम पावलं टाकूया आणि आपला मार्ग सुकर करत नेऊया. राईट. येस दादा. दादा काही आपले बघणारी ऑडियन्समध्ये काही थिएटर स्टुडंट आहेत किंवा थिएटर करणारे किंवा ह्या फील्डकडे बघणारे नव्याने नवीन लोक आहेत. त्यांना काही तू बापरे! शेअर म्हणजे करू इच्छितो? काय नाही तुम्ही प्रामाणिकपणे तुमचं माध्यम हुडकत राहा. हं, हं. आणि आपल्याकडे एक भाबडेपणा खूप हो. दिसतो मला, की रंगभूमी ही माझी आई आहे. मी रंगभूमीवर माझा देह ठेवेन. मी जगेन तर रंगभूमीसाठी साठी जगेन. जगेल. नाटक हेच एक सर्वश्रेष्ठ आहे. बाकीची माध्यमं पाणी कम आहेत. असल्या भ्रमामध्ये अडकू नका. हं. प्रत्येक माध्यमाचं आपलं एक सौंदर्य आणि आपली एक मर्यादा असते. तर नाटकाची एक ब्युटी आहे. नाटकाचं एक सौंदर्य आहे. त्याची एक बलस्थानं आहेत आणि त्याच्या म्हणून मर्यादाही आहेत. चित्रपटाचं म्हणून एक बलस्थान आहे. त्याची एक सौंदर्याची परिभाषा आहे. तर या दोघांमध्ये कारण नसताना तुलना करू नये. हं. नटानं या दोन्ही माध्यमामध्ये लवचिक राहून काम करावं. ते कसं करता येईल यासाठी स्वतःला सतत तपासत राहावं. प्रयोग गोष्ट सांगण्यातले आपल्याला कसे अजून करता येतील. आपलं म्हणणं अत्यंत तीव्र, तीक्ष्ण, धारदारपणे आणि सौंदर्यपूर्ण पद्धतीने कसं सांगता येईल. त्यात एस्थेटिक असलं पाहिजे, ब्युटी असली पाहिजे. तर हे कसं याच्यामध्ये आपण मग्न राहूयात. हं. मी फक्त नाटकच करीन, मला मालिका करायच्या नाहीत, चित्रपट हे वाईट पण दादा माध्यम आहे, असं काही हे या असल्या भ्रमात राहू नये. किमान शिकणाऱ्या मुलांनी तरी म्हणजे शिक्षणामुळे बुद्धीच्या कक्षा रुंदावतात, असं म्हणतो आपण हं. आणि त्यातून कला शिक्षण घेणारी माणसं अधिक सहिष्णू होत जातात. हं. अधिक त्यांचे डोळे उघडतात, असा एक समज आहे. तर असे आपण डोळे आणि बुद्धी उघडी ठेवावी आणि या सगळ्या भाबडेपणात गुंतून पडू नये, एवढंच माझं सांगणं आहे. बाकी आपलं माध्यम आहे, ते शोधत राहा, त्यात प्रयोग करत राहा आणि जेव्हा ज्या क्षणी वाटेल, की आता माझी गोष्ट सांगायला हे माध्यम अपुरं पडतंय, सहजपणे दुसरं माध्यम तुम्ही स्वीकारा. स्वीकारा. आता भाबडेपणाबद्दल जे मुळातच ज्यांना आपण बघून इन्फ्लुअन्स होतो, तेच डोक्यात कुठेतरी करत असतात का? म्हणजे एकतर जे विद्यार्थी आहेत नाटकाचे, शिकणारे किंवा न शिकणारेही, जे काम करतायत, प्रायोगिक नाटकं, हौशी नाटकं, त्यांच्या डोक्यात भरवलं जातं का हे नाट्यप्रेम? काही हो, हं. काही हो. जणांकडून अ, हे होत असतं कळतपणे, नकळतपणे. पण कसं असतं ना, प्रत्येक माणूस हा एक काळाचं प्रोडक्ट आहे. हो. तो त्याच्या काळात बंदिस्त झालेला असतो. तो ज्या काळात ऐनभरात होता, तो ज्या काळात ज्याच्यामध्ये त्याचा उमेदवारीचा काळ होता, त्याच्यामध्ये धमक होती, तो काम करत होता. तेव्हा त्याची जी काही धारणा विकसित होत गेलेली आहे आणि तो ती आत्तापर्यंत तशीच त्याने ठेवलेली आहे. तर तो ते असं सांगतो. आपण या काळाचे प्रोडक्ट आहोत. आपल्यानंतर येणारी मुलं आपल्याला जुनं समजणारच आहेत. हो. जर आपण आपल्या धारणा बदलत नेल्या नाहीत तर. त्यामुळे हे काही जणांकडून होतं, की बाबा रंगभूमी आहे, ही पवित्र स्थान आहे, ही तुमची आई आहे आणि तुम्ही तुमच्या आईला तुम्ही वगैरे हे 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 अशा सगळ्या काही व्यक्तींकडून होत असतं. आपण ते किती आंधळेपणानं स्वीकारायचं आणि आपण ते किती ऐकून आपल्याला जे वाटत राहतंय ते करत राहायचं हे आपल्यावर आहे. आणि बदलत्या रंगभूमीबद्दल, कारण आता एआय आलेलं आहे. कोविडमध्ये काही प्रयोग झाले, की जे बाहेरच्या देशातले लोकं. बदलत्या रंगभूमीने अधिक सहिष्णू व्हावं. हं. बदलत्या रंगभूमीने अधिक स्वीकारार्ह हो. व्हावं आणि बदलत्या रंगभूमीनं ब्राह्मणीपणा सोडावा, हं. जो अजूनही आहे. आहे, आहे. हे एवढं माझं स्पष्ट आणि थेट मत आहे. हो. हे ऐकून जर कोणी दुखावलं गेलं असेल, थँक यू. तुम्ही दुखावले जा. आणि कुणी सुखावलं गेलं असेल तर. नका सुखावू. माझा उद्देश तो नाही. हो.